लेक्चर आहे आणि या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे. इंट्रोडक्शन यासाठी की कोणची एक्झाम क्रॅक करताना कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्याचा रोड मॅप काय असतो, त्याची स्ट्रॅटेजी काय असते, ते ऑब्जेक्टिव्ह काय असतात. म्हणजे ती एक्झाम द्यायची आहे तर द्यायची आहे. फक्त सिलेबस एवढा मोठा सिलेबस आहे. समुद्र एक सागर आहे, त्या सागरात एक नाव ठेवलेली आहे आणि ती नाव इकडे तिकडे घुमते घिरते, तिला मार्ग सापडत नाही. त्यासाठी ही लेक्चर आहे. आपल्याला योग्य दिशेने जायचंय, योग्य मार्गाने जायचंय, एकदम प्रॉपर रोड मॅप तयार करून जायचंय. मित्रांनो, रोड मॅप तयार करताना कोणची एक्झाम देताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते तर त्या एक्झामचा सिलेबस. तर सिलेबसची आपण स्टिक राहिलो, चिटकून राहिलो तर ती एक्झाम बरोबर क्रॅक होण्यास आपल्याला मदत होते. तर एक्झाम क्रॅक करण्याचे सिंपल साधे फंडे काय आहेत तर पहिले सिलेबस अनालाइज करा. सिलेबस अनालाइज केल्यानंतर PYQs बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जर त्या एक्झामसाठी मागच्या वर्षी 2023 ला जी एक्झाम झाली तो सिलेबस आणि ते PYQs नीट अंडरस्टँड करा, त्यांना कोरिलेट करा. एक्झामचे क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेले, कशा प्रकारे विचारलेले, म्हणजे ते एकदम सुपरफिशियल विचारलेले, मीडियम लेवलला विचारलेले, काय एकदम कन्सेप्च्युअल डीप लेवलला विचारलेले. मित्रांनो, नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट जर आपण घेतला तर त्यासाठी 60% वेटेज आहे. मित्रांनो, 60% वेटेज मध्ये किती मार्क? 120 मार्क. 120 मार्कच तुमचं मेरिट ठरवणार आहेत. जर 120 पैकी 80च्या समोर, 90च्या समोर, 100च्या समोर जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि मित्रांनो, आपले जे सब्जेक्ट रिलेटेड आहे सिलेबस जो DMAR ने दिला होता, TCS ने दिला होता आपल्याला, त्यामध्ये 39 क्वेश्चन होते आणि 40 क्वेश्चनला 80 मार्क होते. 80 मार्कपैकी तुम्हाला 60-70 मार्क कसे पण स्कोअर करावे लागतील एकदम स्टेट मेरिट लिस्ट मध्ये चांगला अनुक्रमांक येण्यासाठी. सो मित्रांनो, आजच्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला एक रोडमॅप सांगतो. आपण कशा प्रकारे ही लेक्चर सिरीज समोर घेऊन जाणार आहोत तेही सांगतो. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण डिकोड करणार आहोत एक्झामचा पॅटर्न कसा होता, एक्झाम किती स्ट्रिप मध्ये झाली होती, एक्झाम झाल्यानंतर जर एखादी स्ट्रिप अवघड असेल तर नॉर्मलायझेशन कशा प्रकारे झालं होतं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, 2023 ला TCS ने एक्झाम कंडक्ट केली, पण असं म्हणतायत की 2026 किंवा जी येणारी अपकमिंग स्टाफ नर्स भरती आहे ती MPSC घेऊ शकते. ते MPSC ने घेतली तर एक्झाम पॅटर्न काय असेल, सिलेबस काय असेल, हे आपण सर्व या लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, 2023 ला जी आयोगाने आपल्याला, जी TCS ने आपल्याला सिलेबस दिला होता त्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस सांगतो, एकदम वाचून सांगतो, कारण मी मराठी मधला, इंग्लिश मधला, जनरल ॲबिलिटी मधला इथला तज्ञ व्यक्ती नाहीये. तर काही चुकलं असेल तर नक्कीच समजून घ्या. पण एक तुम्हाला सांगतो, एक शाश्वती देतो की आपले जे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे, मेडिसिन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग असू द्या, अॅनाटॉमी असू द्या, FON असू द्या, बाकी सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज बद्दल तुम्ही एकदम बिंदास्त राहा. त्या सगळं कव्हर करण्याचा DMAR ने दिलेल्या सिलेबसच्या चौकटीत राहून, DHS ने दिलेल्या सिलेबसच्या चौकटीत राहून आणि CHOच्या दिलेल्या सिलेबसच्या चौकटीत राहून आपण आपले सब्जेक्ट रिलेटेड सगळे पॉइंट, सगळे MCQ आपण कव्हर करणार आहोत या लेक्चर सिरीज मध्ये. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, आपण मराठीचं, तुम्हाला नॉन टेक्निकलचे मी सब्जेक्ट सांगतो. मराठी होती, इंग्लिश होती, लॉजिकल ॲबिलिटी अँड जनरल मॅथ होतं, त्यानंतर जनरल नॉलेज. ओके, आपण मराठीचं बघूया. मराठी व्याकरण. मराठी हा सब्जेक्ट मित्रांनो इतका सोपा आहे. 15 पैकी 15 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि हे 15 पैकी 15 सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे 30 मार्क कुठेच जात नाही. 30 पैकी 25च्या समोर तरी तुमचा मराठी स्कोर आला पाहिजे, तर कुठेतरी दुसरे सब्जेक्ट ओव्हरलॅप होतात. तर मराठीचा सिलेबस संपूर्ण मराठी व्याकरण करायचं आहे का? नाही. 2023 ला संपूर्ण मराठी व्याकरण होतं का? नाही. तर त्यामध्ये काही मेन पॉइंट पिकअप केले. मित्रांनो, मराठी हा सब्जेक्ट काय इम्पॉर्टंट आहे, आपण तर ऍज अ स्टाफ नर्स म्हणून लागणार आहे. आपलं जास्त रिलेटेड वर्क हे कशाशी आहे, मेडिसिनशी, पेशंट केअरशी. पण मेडिकल मध्ये आपण जातोय, पण त्यासाठी मराठी सब्जेक्ट का शिकायचा? तर मित्रांनो, काही प्रशासकीय कामं असतात ज्यासाठी आपली प्रशासनाची लँग्वेज ही मराठी, आपण महाराष्ट्रात जातो ती आपली मातृभूमी मराठी, त्यासाठी ही मराठी शिकणं खूप गरजेचं आहे. तुमचं अपॉइंटमेंट असू द्या, तुमचे कोणतेही एखादा नोटिफिकेशन काढायचं असेल तर ते अध्यादेश असेल, अधिसूचना असेल, ते सर्व मराठीतून येतात. तर मित्रांनो, मराठीचा सिलेबस अशा प्रकारे होता. पहिलं मराठी व्याकरण. मराठी व्याकरण मध्ये पहिलं काय होतं, वाक्य रचना, कर्ता, क्रियापद, कर्म, हे आपल्याला समजायला पाहिजे. हे समजलं तर आपल्याला मराठी व्याकरण इझिली जाईल. मराठी व्याकरण. ओके, मराठी शब्द रचना, शब्दार्थ, एखाद्या शब्दाचा तुम्हाला अर्थ ओळखा म्हणून एखादा क्वेश्चन येईल. प्रयोग. ओके, नंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार. अलंकार मध्ये अर्थ अलंकार, शब्द अलंकार, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणी व वाक्य प्रकार. एखादी म्हण देतील आणि त्या म्हणीचा ऍक्च्युअल मध्ये, रिअल लाईफ मध्ये काय अर्थ होतो ते तुम्हाला ओळखायला विचारतील. व वाक्य प्रचार यांचा अर्थ. ओके, वाक्यात उपयोग,
एखादा शब्द देतील, त्या शब्दाचा वाक्यात प्रॉपर उपयोग कसा करता येईल हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सर्वसामान्य शब्दसंग्रह. मित्रांनो, प्रशासनामध्ये एवढे शब्द आहेत की जे करणं इतकं सिंपल नाहीये. त्यासाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह मराठीतला खूप आवश्यक आहे, कारण आज आपण बघतोय की सगळं इंग्लिश 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 झालंय. मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक ह्यावर जवळपास प्रत्येक सीट मध्ये 3 ते 4 क्वेश्चन होते. एकदम सिंपल साधे 100 म्हणजे तुम्ही एक 50-60 जरी क्वेश्चन याबद्दल सॉल्व्ह केले ना तर तुमचे 4 ते 5 क्वेश्चन यातून सॉल्व्ह होतात. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा म्हणजे काय, एकीकडे कर्ता, एकीकडे सेंटेन्स देतील ज्याचा क्रियापद कर्म आणि कर्ता ओळखा म्हणतील, नाही तर एकीकडे बुक्स देतील आणि त्यांचे लेखक देतील, त्यांच्या योग्य जोड्या लावा असं विचारतील. ओके, हा मराठीचा सिलेबस आहे मित्रांनो. ह्या सिलेबसच्या आउट ऑफ आपल्याला कुठेही जायचं नाही, या सिलेबसची स्टिक राहायचंय. मित्रांनो, हा सिलेबसवर 2023 ला TCS जी एक्झाम घेतली होती त्या एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन विचारले होते, त्या क्वेश्चनला आपण या सिलेबसची कोरिलेट करून बघणार आहोत. एक ना एक क्वेश्चन आपण अनालिसिस करणार आहोत. प्रॉपर अनालिसिस करून तुम्हाला ह्या सिलेबसची मी तुम्हाला कोरिलेट करून देणार आहोत. दुसरे जे लेक्चर असेल ते PYQचं असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, आणि ते आपल्याला ह्या सिलेबसची समन्वय साधता येत का नाही आणि ते कुठून क्वेश्चन विचारले, ते एकदम सुपरफिशियल लेवलला विचारले, मीडियम विचारले की एकदम डीप एखाद्या कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले, हेच आपण बघणार आहोत. मराठीचे एकदम सुपरफिशियल क्वेश्चन होते मित्रांनो, जास्त डीप नाही, जास्त कन्सेप्च्युअल नाही, काय नाही. दुसरा जर सब्जेक्ट बघायला गेलो तर इंग्लिशमध्ये पण एकदम ऍज मराठी सारखंच आहे. ग्रामर, त्या सिनॉम्स अँड टर्म्स, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, स्पेलिंग, एखाद्या शब्दाची स्पेलिंग इकडे तिकडे तुम्हाला हे करून देतील आणि म्हणतील हिच्यातली एक चांगलं म्हणजे करेक्ट स्पेलिंग ओळखा. ओके, दुसरं